आहे ठीक आहे 2-2 ब्लॉग सेम नाही त्याचा ब्लॉग नाही, हा ब्लॉग आहे आज काय डाव्या साईडचा ना उजव्या साईडचा का नाही, आणि हा ब्लॉग आहे रितेशची मज्जा. किंवा मज्जा घ्यायची. रितेशची मज्जा. आज या सगळ्यांनी रितेशवर टायमिंग लावले. ब्लॉग काढतोय म्हणून मी आलोय. काढूत मजा बघ फक्त आपल्या ही दिसली पाहिजे. मग माझ्या इतकी वाईट कोण नाही. मी तुझं हे करायला तू काय करायला असतं अरे थांब की चेहरा दाखव की तुझा जाऊ दे ब्लॉगर मग तापला. मॅम हे मला असं म्हणते मला फुटेज मध्ये घेतलं आता मी याला बोलायला चांगलं तर प्रत्येकनं नवीन चॅनल खोललेले ब्लॉग साठी बघू शकता रितेशच्या ब्लॉग मध्ये रितेश चिडचिड करतोय मित्रांवर हे चुकीचं आहे ना अरे अरे पण तुमच्यामुळे एवढं पुढे कशाला जातोय तर गायज हा व्लॉग आहे आपला रितेश म्हणजे RC23 मराठी व्लॉगर. हा व्लॉग करताना त्याची मज्जा काय असते आणि त्याच्यावर महत्त्वाचं म्हणजे आज त्याच्यावर टायमिंग लावलेलं आहे आणि आज मॅम पण मेकअप करून निघालेला शूटला आषाढी एकादशीच्या. त्यामुळे हा व्लॉग पूर्ण बघा आणि कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. मला नका तिकडे घ्या मला नको तिकडे घ्या सुरुवात करून कट्टे पाटील पासून म्हणजे ब्लॉग आता मिलियन मध्ये जाणार आहे प्रत्येकचा. मिलियन नाही 5.5 मिलियन. Guess कर आज कोणतं शूट आहे. अरे हे तू बोलायचं असतं मला. एक मिनिट मॅम आज कुठलं शूट आहे? तर तूच गेस कर ना, सांग मला काय असेल आज. काय कोणता माझ्याकडे बघून तर कोणता मराठी महिना चालू आहे सांग. मराठी महिना कशाला कट कर. नाही विचारायचे तुम्हाला येईल ना हो HD 3D नाही ते 4K मध्ये खूप मराठी महिना माहित नाही पण पंढरपूरची आषाढ. आषाढी एकादशी. वारी. आषाढी वारी. वारकऱ्यांचं शूट चालू आहे रुक्मिणीचं आणि मोनूला काय नाद नाही शूटचा. नाद नाही तो बघा की एक नियोजन लावायला सुरू केलं आपण तो डायरेक्ट चालू जाणार. तर मित्रांनो आपल्याला नाद आहे शूटचं तर मित्रांनो आता इथे 2 ब्लॉगर्स स्टार्ट करणार होतो मी बोलणार होतो तुमचा बघायला म्हणून थांबलो मी थोडं वेळ. अरे मग काय त्यात कालवासला मला लागतं वाटलं सॅडी सरला घेऊन यांच्यासोबत मी मावशी सोबत कसं करायचं. तर मित्रांनो श्रावणी मॅम आज काय कन्फ्युज झालेला ब्लॉगर. एवढं कन्फ्युज झालं. थांबा कट करायचं नाही काय घेऊ चालूच आहे वर्षा चालू मला कर, सुंदर मेकअप करते एका शूट Yes, साठी. खतरनाक आज movie. संकेत सर आमचं शूट करणार आहेत. एक काल वर्षाने भेटलं मॅम उत्तर स्ट्रगल करून खूप म्हणजे शूटिंग खूप. डेट बुक केलेली आहे. खूप बिझी असतात संकेत सर त्यांना त्यांना आता पाण्यापुरतं अगदी बघू एवढं शकता. मागं लागून मी रडकुंडीला आलेली शेवटी वर्षा त्यामुळे makeup करून नाही आली तो का? मुद्दाम पिडत होता तो मुद्दाम, कारण त्याला कळालं वर्कशॉपच्या फायनल डेला की वर्षा किती छान रडते. म्हणला रडताना सुंदर दिसते असं आशिष आणि संकेतचं बोलणं चाललेलं म्हणून मुद्दाम रडवतात तिला सारखं. वर्षा घरूनच मेकअप करून आली का तू हो मी घरूनच आवडून आले. त्याच्यामुळे जितकी भारी दिसते. मेकअप काय म्हणतो नट्टापट्टा म्हण. पट्टा पट्टा ओके नाही जागा मगन मला बघा. तर मी आता सगळं मग वाटते का वर्षा मॅमचा मेकअप करत आहे बघू शकता तुम्ही. ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मॅम श्रुती ओके श्रुती तुझं सक्षम मला माहिती हे माझं तर कशाला प्रतीकनं नवीन सक्षम प्रतीकनं नवीन अभि थांब ना बा, तुला मी तुझं हे करायला तू काय करायला असतं अरे थांब की चेहरा दाखव की तुझा जाऊ दे ब्लॉगर मग तापला. मॅम हे मला असं म्हणते मला फुटेज मध्ये घेतलं आता मी याला बोलायला चांगलं तर प्रत्येकनं नवीन चॅनल खोललेले ब्लॉग तुम्ही बघू साठी शकता रितेशच्या ब्लॉग मध्ये रितेश चिडचिड करतोय मित्रांवर हे चुकीचं आहे ना चुकीचं आहे. करण दादा इकडे बघ करण रे कडन नाही करण दादा म्हणलं मस्त मस्त करत छान दिसतोय कुरळ्या केसांमध्ये. येस आपलं अजून एक सर त्याला आता विठ्ठल बघणार आहे मी. नाही हो मी असं थांबतो अरे आपले क्यूट आहे तुम्ही आपले लाडके शाळा वेब सिरीज मधले वाकडे शिपाई सगळ्यात जास्त रितेशचे लाडके. जुनी शाळेला होती सगळ्यात पहिली वाली तर आदिनाथला प्रिन्सिपल ऑफिस मध्ये मारत होते बघ ते पहिलंच सीन आहे तर असं बघत बघ, लय भारी scene आहे. पहिलाच सीन आहे पहिलाच नांदेडचा हॅरी पॉटर आहे जर एक दिवसाच्या छडी आता येणार dialogue. ए, थांब की ही कशी मोठ्या लगेच आहे का नाही?
तर जशी हॅरी पॉटर कर जादूची कांडी असते तशी माझ्या मित्राकडे जादूचा चष्मा आहे. काढले काय सुचत नाही. हॅरी पॉटर कर जादूची कांडी असते माझ्या मित्राकडे जादूचा चष्मा बघू आहे. शकता श्रावणी सुरस्कर ड्रीम हाऊस वर खूप मजा ए, यार तुझं तोंड दिसत ना. दिसते रे आता. कुठं दिसलंय? थांब 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 तोंडच नाही. फक्त त्याला आलं पाहिजे असं समोर अंदाज जमला पाहिजे. प्रतीक काहीतरी बोलायचं पण असतंय. तर मित्रांनो श्रावणी सुरस्कर ड्रीम हाऊस वर किती मजा येणार आहे ते कंटिन्यू ब्लॉग मध्ये हा, बघा. लाईट शूट. तर मुलाला काय वाटते मला काहीच वाटत नाही आता. काहीच वाटत सगळ्यांना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पहिली गोष्ट फॉलो करा. प्लीज प्लीज तुम्ही सपोर्ट द्या माझ्या ब्लॉगला. ब्लॉगला सपोर्ट द्या आणि याला ब्लॉग करा. ओके इकडे बघू शकता तुम्ही कॅन्डी सर खूप छान आहे, याची भाषा पण मला आवडते आणि हा मुलगा एक मिनिट. ए मला आवडले आहे, मी आल्या मला जास्त कोण हे वाटलं माहितीये का एवढं ओके. तो बोलतो खूप छान. आणि त्याची भाषा इकडची बावली आहे त्यामुळं खूप आज एक्साइटेड आहे. आज मला जरा तर वर दिसत नाहीये. कॅन्डी सरांमध्ये माझ्यामध्ये किती भांडणं झाली तरी काही हरकत नाही. म्हणजे भांडण होतं का आपली? फक्त काही लोक नको सांगू नको. नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता एक जणची चांगली बॉन्डिंग भांडण वगैरे होत नाहीयेत. आम्ही श्रावणी फक्त हाणामाऱ्या होतात ते नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवू. आम्ही श्रावणी सुरस्कर ड्रीम हाऊस मध्ये खूप मजा करते आणि करतोय. फॅमिली सारखं राहतो. आम्ही पण करते मजा. सारखं राहत नाहीये फॅमिलीच आहे. फॅमिलीच आहेत. तर कॅन्डी सर तुम्ही करा ते डोक्यालाच म्हणलं. कॅन्डी सर करा म्हणजे त्यांनी परमिशन दिली तर तू आता काय ह्याच्यातलं काय मारलं कमी केलंस? नाही काहीच नाही सगळं सांगते मग मी धमकी इकडं मग माझ्या इतकी वाईट पण नाही. काय बाय? आता काय विषय नाही. तर मित्रांनो अशीच मध्ये सर बाहेर आल्यावर आणखी त्यांचा आपण फुटेज घेणार आहे. अरे कॅमेरा इथं रे, कॅमेरा इथं बघ. ते आरती बी घ्यायची. घ्यायले. ए, तू घ्यायले ना? तर तुम्हाला कधी हे दिसलं का भूत? नाही भूत नाही. उल्लू दिसलं का? उल्लू असं बघ. काय वाटतं तुम्हाला? असं काय वाटत नाही मला. बघितलं सर प्लीज तसं काय बोल नका कारण की मला माहिती आहे तुम्हाला त्यानं अजून चष्मा काढला नाही. चष्मा काढला होता लय उल्लू. अरे इथं आला असतं तर काय वाईट झालं असतं. काय म्हणू बोला की काय ते ब्लॉगर बसलाय कसा आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे बघ. अरे खाली लुक घे लुक खाली घे हा बरं हा. तर बोल कसलं दिसतंय. तर प्रतीक अरे बाबा बोल तू. चष्मा काढून बोल वाटलं. तर काय बोलू प्रतीक सांग बाळा. काय बोल. तर मित्रांनो प्रतीकच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या त्याचं पण सांग की. प्रतीकच्या चॅनलला फॉलो कर. फॉलो करा नाही सबस्क्राईब करा आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. RC23 मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांना सांगितलं आज ब्लॉगर डान्सर झालाय. हे कुठला डान्स होता? बाबांची सही लागली. एक मिनिट फुटेज मग नंतर मला ऑफिस अक्षय गाडी लागला. ओके, हा. आता इकडून गाडी बोल का? थांब, गाडी लावली. दीदी मेरे को ब्लॉगिंग स्टार्ट करनी पड़ेगी. पडलेगी. फोकस करता मैं. तर सर्वप्रथम मान्यवरांचे हार्दिक स्वागत. फास्ट मेकअप बारी करते. छान केलं आहे. कोणी केला कोणी? वर्षाची सगळेजण तारीफ करत आहेत. वर्षा असं जर कोणी बोललं तर चेष्टा समजतील तुला? समजते गप्प बस. चेष्टा आहे बाई. भारी करते. चेष्टा आहे बाई मेकअप करणं. चेष्टा आहे का चेष्टा आहे का तुला काय वाटते चेष्टा आहे रिपीट बोलतो विचारते. आता सध्या सगळ्यात तुमच्यात जास्त मेकअप आर्टिस्टच कमावतात. शांत बसा त्यामुळे. कळलं का रितेश? मेकअप आर्टिस्ट बनत आहे ब्लॉगर आणि जर जास्त काय तुम्ही बोलला तर उद्या तुमचा मेकअप केला जाईल. कळलं तो पण रे ते? एकदम पांढरा. आणि पिंक फ्रॉक घालून. मग साडी घातली जाईल. मॅम येऊ का बाय मग साडी घातली जाईल. कॅन्डी सर येस. पिंक फ्रॉक साडी. सेटअप बँड ठिकाण नव्हतं का?
याला ब्लॉग घालून ती चष्मा बसत ठेवायचं. मी म्हटलं आशिष सर आलेत काय की बाहेर, पण आशिष सरांनी असं दारू पडले असं बघितलं फक्त. कसं डबल दारू बंद केली. मनात गेले. गेले मला काय सरांना उठू कशासाठी? जायचंय त्याला. ओके ठीक आहे. मला मागल्या व्हिडिओचा फुटेज हा व्हिडिओ देतो तो. ते दिसली पाहिजे सगळं. दिसली पाहिजे की नाही? दिसली तुम्ही पाहिजे. एवढे जण आले बघायला. दिसली पाहिजे. दिसली पाहिजे सगळं. ही दिसली पाहिजे. केवढी धबधबा बंद केला पूर्णपणे. सातारा एक धबधबा आहे रे, बंद केला पूर्णपणे. केळवली. हा बंद केला. का? रितेश काढ की व्लॉग. आणखी बाळा फोटो काढू. बाळा बाळ सगळ्यांना नाही म्हणायचं. बाळ चुकून म्हणशील कोणाला दुसऱ्यालाच. टेलिग्राम लिंक पाठवते, ओपन करा आणि हे करून टाका. मी बाळाच म्हणतो रे. बाळा होय संडे सर. तिला म्हटलं चुकून दुसरं कोणाला तर बाळा म्हणून काय होईल. बाळी पण म्हणतो. पैसे भेटेल, पैसे. भाई हे काय 2-2 ब्लॉग सेम. नाही त्याचा ब्लॉग नाही, हा ब्लॉग आहे आज काय डाव्या साईडचा ना उजव्या साईडचा का? नाही, आणि हा ब्लॉग आहे रितेशची मज्जा. ती पण हा मज्जा ब्लॉग घ्यायची. आहे रितेशची मज्जा. आज या सगळ्यांनी रितेशवर टायमिंग लावले. तुला फेमस होणार आता. फेमस. तुमच्यामुळे आणि ए बाबा ए. पाया पड. पाया काल्यात पडली. रुक्माई कोण आहे, रुक्माई? अरे पण तुमच्यामुळे एवढं पुढे कशाला जातोय? एक, तेलच कुठे? हे माझं काळी झाले का? तर जर इथं आ- आहे, आता कोपऱ्यात आहे. जरा तुझी तर कैची रे रात्री करणे. असं काय झालं? नारड्या कोणतरी सगळं बघ, काय पडलं? तर सगळं जोरात. ए आशिष ब्लाऊज उचलून दे केवढं. दृष्ट काढलं. अरे खरंच तर मला इना इतक्या वेळ झाला ते की ते ब्लाऊज वह्या पडले का? आशिष सर तुला लय सवय. व्हिडिओ चालू आहे. ऑफिसला नाही मी जाणार आहे. ती बायकोला ब्लाऊज उचललेत त्यानं. ए कुठे शूट आहे तुमचं? हे मॅम मध्ये देतो. मी पण आहे शूटला. अरे तुमचं शूट आहे माझं काय संबंध? रुक्माई रुक्माई सकाळी 6 वाजता उठून अगं तुळशीचं नियोजन केलंस का? नाही का? आमच्या घरी मम्मीला साडी नेसवली. मला मम्मी साडी वगैरे नेसत नाही त्यामुळे मम्मीला तर मॅम बघू शकता की वर्षाला मेकअप येऊन करता येणार नाही एवढं हसू यायले. असं यायलंय. ती भाषा आधी बदला यायलंय. असंच बोलतो रितेश छान बोल, असंच बोलतो. यायलंय. धन्यवाद मॅम. कुठं मॅम मला समजून घेतात तुम्ही प्लीज काय बोलणार मधात बोल जाऊ नका यार. मधात. अरे तो एकटाच तिकडचा आहे. आता तुम्ही नांदेडला जावा बरं सगळेजण तुम्हाला माप काढतात. बघा. ए तू मधात काय बोलू नकोस मावात. थांबा प्लीज सायलेन्स. तू श्रावणी सोस्कर ड्रीम हाऊस वर पहिल्यांदा आली. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतं. तिला तुझं असले ब्लॉगिंग बघून तिला वाटतं मी काय आली. आणि तुला इथले विचार असतात तिला इथले इथले सगळे मित्र परिवार किंवा आपले सरांचा स्वभाव तुला कसा वाटला? खूप छान वाटलं. फॅमिली सारखं वाटलं मला. तुला पहिल्यांदा येताना मॅमचं थोडस भेटू लागलं का? काय कारण काय तू असं काय विचारतो? ए, तिला किस्सा विचार काय काय माझ्याबद्दल सांगितलेलं ह्यांनी. मला हा कुणी? मला. माझं नाव घेऊ नका. मला सांगितलेलं की कोणी पण म्हणजे मी त्या इर्जिकच्या शूटवरती सारखं जाते करायचे. तर मला सांगितलेलं की श्रावणी मॅम जर असते आत्ता तर आता तुला जाते म्हणायच्या आधी घालवून टाकलं असतं. एकदाच तू जाते असं काय काय. आणि परत आशिष सरांना मारतात वगैरे झाडू घेऊन. शपथ मॅम काय तुमच्या बारात असं मागा आशिष सर ते त्यांचं त्यांनी सांगितलं हिला घाबरवायला. आणि आशिष सर खूप घाबरतात. म्हणजे मॅम चिडले की आशिष सर पडद्या मागे लपतात. तर आशिष सर होय, शपथ आता हे रितेश खरं खरं सांगा. नाही ए, असं मला काही नाही. मला आता बोला इकडे बोलायचं इकडे बघ. मला असं म्हणायचंय मी श्रावणी मॅमच्या ड्रीम हाऊसला कायम असतो. मी तसं खरं म्हणजे करारचंच आहे. जे काय तुम्ही आता जे ऐकलं ते साप खोटं आहे. नाही खोटं.
खोटं आहे Proof मी आहे. आणि नाही ही म्हणू देत ह्याचा वाद नाही फक्त Proof ला जे आपण सांगतोय आहे. ते ऐकतोय. मॅम तशा नाहीये, स्वभाव त्यांचा खूप छान आहे. प्रेम असतं. हा ते प्रेम असतं. हे म्हणणारे म्हणू देत, त्यांचं काय सोडून देत. फक्त मी सांगतोय मला माहिती आहे तिचा स्वभाव. या संडी सरने फुटेज खाल्ला. पण मी जेव्हा फर्स्ट टाइम मॅमना काल बघितलं ना तेव्हा मला असं काहीच वाटलं नाही. मॅम खूप छान आहेत, बेस्ट आहे. मॅम खूप छान आहे. आशा बी मॅम खूप छान अशा पण मॅमने मेकअप केला किंवा नाही केला तरी बी छान. ही संकेत सरांची मुलगी आहे ना वर्षा. आता हे सगळे कसे आहेत, तशी चॉईस. अच्छा वाटत वर्षा संकेत सरांची मुलगी आहे ना, काल आपण सांगितलं. असं वाटत नाही ना एवढी मोठी. काय संकेत सर काय अरे म्हणलं संकेत सर किती नाजूक आहेत असं त्यांना वाटत नाही की एवढी मोठी मुलगी. मग संकेत सर केवढे आहेत आमचे. संकेत सरांचं वय काय असेल? काय वाटलं तुला काय असेल त्यांचं वय? जास्तीत जास्त 18. नाही एवढं कमी कसं असू शकतं. किती? 35-36. हॅलो अजून 10 वर्ष वाढव. माझ्या पप्पाला फोन करा. 45 वय आहे आणि तुझं किती आहे? किती? नाही त्यांची मुलगी ही. मुलगी आहे त्यांची त्यांची. मुलगी तुला माहिती नाही. मी आता बोलणार की तेवढ्याच ही बोलली. नाही 25 असतो 25 25 बरोबर का 25 काय लिहायचं? अरे ही त्यांची मुलगी आहे. 28 काय लिहायचं? आता तुला काय वाटतंय ते लिहायचंय. तुझ्या मनातले भावना तिथं मांड. फक्त जर ते एखाद्याला सांग पहिले. वरती घेतो फोटो. रितेश येऊ दे तरी त्यांना आत तरी येऊ दे त्यांना. संकेत सरांचं रिएक्शन बघा की. संकेत सरांचं रिएक्शन असं की मी कशाला आलो इथं. तू गेल्याच कॅमेरा पुढे झाला. संकेत सर म्हणलं असतील हे काय. डेली ब्लॉगिंग चालू आहे त्याचं. ए अरे येऊ दे संकेत सरांना. संकेत सर काय आहे? काय? सीसीटीव्ही पेक्षा डेंजर आजकाल डोकं खाजवायला पण विचार करायला लागतो. कुठनं कोणी व्हिडिओ काढतो अरे सांगू शकत नाही. नाही. संकेत सर हिला त्यांना ही खोटच वाटतंय हिला की ही तुझी मुलगी आहे तुमची म्हणून मुलगी आहे नाही सांगितलंय. ही मुलगी आहे सांगा ना पप्पा हिला. वाटत नाही. ती म्हणते त्यांचं वय कमी वाटते, नाजूक वाटतंय. वाटतंय. म्हणलं किती वाटते वय? म्हणते 35-36. म्हणून तो बाहेर आला. बाबा काय म्हणतात? वर्षाचे बाबा काय म्हणतात? आजचा दिवस मला काहीतरी वेगळाच वाटतं. येताना 15-20 जण पण अशीच भेटतात. पण नाही मला अख्ख्या रस्त्याने मी लोकांना भेटून झालो. सगळीच भेटते तुम्हाला. म्हणजे सगळीच की ओळखीची आज भेटायला लागले. मला खरंच वाटत नाही की ही तुमची मुलगी. त्यांचीच आहे का? आई कुठे? कोण आहे म्हणलं निर्मात्यांची मुलगी म्हणली ते तिथं बसलेलं का म्हणलं हो. तिला खरंच वाटण झालंय. त्याच्यामुळे तर तुझा बाहेरून ब्लॉग घेता आलाय तो. आणि सक्षमला विचारलं तुझं वय काय? तर सक्षम म्हणते 23 ते 25. हो तेच मला 25 तरी आत्ताच 18 लागले. एवढे नाजूक दिसतात. 18. हो 18. मला विचारायला म्हणजे त्यांचं वय असं एक माझ्या अंदाजाने श्रावणी येतो का मी? 27-28. सर खरं काढून एखादा. हा आहे तिथे. जुना सेट आहे की नाही? माझ्याकडे पण नाही, मला जायचं 4ला बारशाला. माहितीये ना? कुठलं? हा हे संपलं डान्स. प्रॅक्टिस करत होते मी. ती बघ माग अजून करतोय. त्याच्यासाठी मला व्हिडिओ एडिट करायचं पाहिजे. हे हा कुठला डान्स? हा होय मला सोडून का आलास? आपला नाद म्हणजे लाईव्ह नाद म्हणजे नादच. त्यांचे घेतो नाही तर तुझे घेतो. Hashtag RC23 मराठी ब्लॉगर. हा हे तर पण प्रमोशन करायचं. ओके एवढी नको का? जरा सगळं थांब. काय फोटोशूट चाललंय मॅमच. SD संकेत सर करतात. आणि close-up ए रितेश ब्लॉग काढ की. अरे बाबा काढलाय ब्लॉग. तू ब्लॉग काढतोय म्हणून मी आलोय. काढूत तू मजा बघ फक्त आता आपल्या. इथपर्यंतच व्लॉग आहे कारण ते सगळे गेलेले शूटला आणि आम्ही घरी होतो. त्यामुळे इथून पुढचा मी व्लॉग काढू शकलो नाही. त्यामुळे इथपर्यंत ब्लॉग आहे. आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरच पुढचा ब्लॉग पण येत आहे.